गुड मॉर्निंग मित्रांनो, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता सकाळचे 8 वाजलेले आहेत। आम्ही मस्तपैकी इथं आपला ओपन जो प्लेस आहे तिथे बसून आरवला खेळवतोय आणि चहा वगैरे झाला आहे। मी तर स्वयंपाक बनवते, आई धुतलेलं ते टाकते वाढायला आणि आपल्यासोबत आपला बाचा पण आहे विहान। लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल त्याला। तर आज त्याच्यासोबत मस्ती करणार आहोत आजचा दिवस। आणि आज 17 तारीख, उद्या आपल्याला मुंबईसाठी निघायचं। मस्त असं आंघोळ वगैरे करून झालेली मित्रांनो, 9 साडेनऊ वाजले असतील। आणि रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आता उठलेला आहे आरव, पण तुम्हाला दाखवतो आरव। पप्पा बघ, हो मामा दादाला कशी जबरदस्ती झोपवता, जबरदस्ती झोपवता। तुला झोपायचं नाही तुला। हाय हाय कर बेटा आरव। आज लग्न आहे मित्रांनो माझ्या गल्लीत। तर आता पूर्ण चौक असा साफसफाई झालेला आहे। खूप मोठा चौक आहे आपला। इथं माझे घर आहे आणि इथं ते लग्न आहे गल्लीतच आहे। काकाच्या मुलाचं लग्न आहे, म्हणजे बाबाच्या मुलाचं लग्न, काका आहेत माझे ज्याचं लग्न आहे। आमच्या गावाची आणबान शान, पूर्ण भारताची जान। मी झोक्यावर बसलाय, एक दिवसाने इथं आला होता। आता मग मी झोक्यावरच बसलाय, म्हणजे छोटा जारी आलाय, त्याची झोप लागते ना, मग त्याच्यामुळे थोडासा बसून गेला, त्याला झोप लागते तेव्हा उठून जातो। आरव झोपतो तेव्हा उतरून जातो म्हणजे तू ना। गल्लीत आता लग्नाचा कार्यक्रम आहे, दुपारचा जेवणाचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो। प्रसाद दादा आपल्याला भेटलेले आहेत आणि जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी। मंडळी गेली मस्तपैकी। आता आपल्या गल्लीतले काही तरुण भाविक मंडळी जातात दरवर्षी सप्तशृंगी गडवरती। तर मित्रांनो आता शेतात आलोय, आपल्या शेतामध्ये गावाकडच्या। तर इकडून इथून तर त्या लिंबापर्यंत गाडी लावली ना आपली, त्यापर्यंत आपलं शेत आहे। आणि इकडं लावलेली काय लावले, इकडे बाजरी लावलेली मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आणि इकडं बाजूच्या शेतात पण इकडे लिंबू वगैरे लावून ठेवलेला आहे। ह्या शेताच्या पाठीमागे नदी, तर नदीतून पाणी येतं भरपूर सारं। पण आपल्या शेतात काही लावलेलं नाही आता, कारण की आपण दुसऱ्याला देऊन टाकली, घरी कोणी नसतं, पप्पा कामावरती असतात म्हणून। घेऊ म्हटलं, पण लिंबू नाही या झाडाला अजून। लिंबू छोटे छोटे तुम्हाला दाखवतो मी, छोटे छोटे लिंबू। आणि आपल्याला चोरी करायला नाही आवडतं, आपण उद्याच करतो मित्रांनो। चोरी करून आपण ब्लॉगमध्ये दाखवून आपण लिंबू घेतो, पण नाही यार, छोटे छोटे हे बघ, खूप छोटे छोटे लिंबू आहे। म्हणजे त्याला घेऊन जाऊन पण आपण काही नाही करू शकत। इथं भुईमुग लावलेले आहेत, म्हणजे शेंगदाणे। पाणी आहे त्यांच्याकडे भरमसाठ, बाबा लागतात ते आपले। शेतातून घरी आलोय मित्रांनो, आणि आता गल्लीत हळदीचा कार्यक्रम चाललाय, तुम्हाला दाखवतो हळदीचा कार्यक्रम। कारण की गर्दी खूप झाली पुढं, तर नवरदेव जवळ मला जाता येत नाही। आता हळद लागते मित्रांनो, तर खूप गर्दी असते।
लग्नाचा आज दुसरा दिवस आहे. आता लग्नाची कार्यक्रमाची तयारी चालू आहे. इकडे कूलर वगैरे लावत आहे आमचे दादा भाऊ चेतन आपल्यासाठी. पूर्ण चौकात मंडपाची तयारी केली. मित्रांनो आता लग्नाचं पूर्ण तयारी झालेली आहे. पब्लिकचं जेवणाचं कार्यक्रम चालला आहे. आता नीता गेलेली म्हणजे पूर्ण परिवार गेला आहे माझा जेवायला आणि मला काम लावून दिलं असा विषय आहे. पण बोललो काही विषय नाही, सांभाळायला मला पण लागेल. तर आज बघू आता लग्नाचं कसं आहे काय नाही विषय. छान पद्धतीचं त्याचं लग्नाचा कार्यक्रम पार पडतोय. आता तरी 3-4 वाजेपर्यंत सगळं काही कार्यक्रम फंक्शन जे काही आहे ते कंप्लीट होईल आणि नंतर पुढचा काय प्लॅनिंग आहे मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळानंतर. ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आता नीता येईल, नीताचा लुक पण बघू आपण काय काय. नीता जेवण करून आलेली मित्रांनो. आणि काय खाल्लं नीता तुझी रे? वरण भात, पापडी, क्या बात. मेथीची भाजी, पापड, बुंदी. गावाकडचं जेवण खूप स्वादिष्ट असतं मित्रांनो. पण ती जेवण करायची मजा वेगळी असते. आणि मजा ऊन आहे थोडंफार पण जेवण खूप पद्धतशीर झालेलं आहे तिचं. पण आता मी जातोय कारण की लवकर बसायला नाही झालं. माझं जेवण बाकी आहे. गावाकडे लवकर जेवणाला बसायला बरं नाही वाटत जरा, म्हणून आता जातो जेवण करतो. आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आपण. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय.